मित्रांनो, काल एक आपण RTE 25% रिझर्वेशन 2026-27साठी ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याच्यावरती डीपमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो. त्यापैकी भरपूर जणांना एक प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. जेव्हा ते RTEसाठी रजिस्ट्रेशन करायला जातात, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मित्रांनो त्यांच्या मोबाईलवरती OTP हा जात नाही आहे. त्या OTPमध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड हा सेंड केला जातो. तोच मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येत नाही आहे. असे भरपूर जणांना प्रॉब्लेम हा येत आहे आणि त्याच्याच रिलेटेड मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जर तुम्हाला मोबाईल नंबरवरती SMS आला नसेल तर तरीसुद्धा तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर काढू शकता आणि पासवर्ड क्रिएट करून तुम्ही तुमच्या बालकाचं ॲप्लिकेशन हे भरू शकता. ते कसं भरायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला या पेजवरती यायचं आहे. या पेजवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता इथे आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मित्रांनो तुम्हाला एक क्लिअर करतोय, तुम्ही जे रजिस्ट्रेशन करत असताना जी माहिती भरला होता मित्रांनो, तीच माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि तुम्हाला SMS आला नव्हता, तीच माहिती इथे तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर मी सर्वात पहिलं भरून घेतोय. भरल्याच्या नंतर सिंपली इथे रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्याच्यानंतर सिंपली ते ऑनलाईन ॲप्लिकेशन जे देण्यात आलेलं आहे, सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल. हे कुणाला दाखवला जाईल? ज्यांना रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर मोबाईलवरती SMS आलेला नव्हता मित्रांनो, त्यांच्यासाठी हा ॲप्लिकेशन नंबर अशा पद्धतीने काढता येतो. तुम्ही इथे पाहू शकता हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला एखाद्या वहीमध्ये लिहून घ्यायचा मित्रांनो. आता या ॲप्लिकेशन नंबरच आपल्याला कामाला येणार आहे. हे ॲप्लिकेशन नंबर घेऊन मित्रांनो तुम्ही पाहू शकताय सिंपली आपल्याला हे नंबर लिहून घेतल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय रिकवर पासवर्ड जे देण्यात आलेलं आहे, सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिकवर्ड पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जो ॲप्लिकेशन नंबर लिहून घेतला होता मित्रांनो, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. मी माहिती भरून घेतोय. तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलो आहे मित्रांनो. त्यानंतर इथे सबमिट या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वपूर्ण मेसेज तुम्ही इथे पाहू शकता, पासवर्ड रिकवर्ड सक्सेसफुली सेंट ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. मित्रांनो ह्या वेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पासवर्ड हा सेंड केलेला असणार आहे मित्रांनो. म्हणजेच मग गेल्या वेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर जो तुम्हाला पासवर्ड आणि यूजर ID दिला जातो, तोच यूजर ID आणि पासवर्ड तुम्ही अशा प्रकारे रिकवर करायचा आहे. आता हे SMS आल्याच्यानंतर सिंपली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो आता पुढील प्रोसेस तुम्ही पाहू शकता. तुमचा जो मगाशी वहीमध्ये लिहिलेला होता तो ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून घ्यायचा आणि तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो इथे टाकून हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल. इथे ओल्ड पासवर्ड म्हणजेच मित्रांनो तुम्ही जो पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती SMSद्वारे आला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला परत नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. टाकून घेतोय. हे सगळं टाकल्याच्यानंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असं इथे दाखवलं जाईल. सिंपली ओके करून घ्यायचं आहे. आता ओके केल्याच्यानंतर मित्रांनो पुढील प्रोसेस आता इथून तुम्हाला तुमच्या बालकाचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सिंपली तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे त्यामध्ये तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सिंपली लॉग इन करून घ्यायचा आहे आणि लॉग इन केल्याच्यानंतरची पुढील प्रोसेस म्हणजेच मित्रांनो आपण याच्या आधी जो व्हिडिओ बनवलेला आहे ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा तो व्हिडिओ पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन भरत असताना तुमच्या मोबाईलवरती जर SMS नाही आला तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड रिकवर करून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.